कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, तू सर काय झालं? तुम्ही असे एकटेच का बसलात बाहेर? मी तुमच्यासाठी डबा आणलाय, गरमागरम पुरणपोळी आणि कटाची आमटी आहे। चला पटकन खाऊन घ्या। सर चला। माझी इच्छा नाही आहे या घरात जायची। सर मी तुमचा राग समजू शकते, पण आधी तुम्ही तुमच्या मनातला गैरसमज दूर करा प्लीज। मान्य आहे तुमच्या आई जेव्हा चुकीच्या वागल्या होत्या तेव्हा तुम्ही त्यांच्यावर रागवून तिथे राहायला आलात, सगळं ठीक आहे, पण आता त्यांची खरंच काही चूक नाहीये। मग तुम्ही का दोष देताय? कसली शिक्षा देताय त्यांना? पण आज जे झालं ते मी तेव्हाही तेच सांगत होते आणि आताही माझं म्हणणं तेच आहे। तुमच्या आईची यात खरंच काही चूक नाहीये। त्यांनी उलट माझा जीव वाचवलाय। मला वाचवण्यासाठी माझ्या काळजीने त्यांनी मला धक्का दिलाय। आणि मला माहितीये ना डॉक्टरांनी काय सांगितलंय, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी, आणि तुम्ही तसे वागताय। सरात सगळ्यात जास्त गरज त्यांना तुमची आहे, आणि काही झालं तरी त्या तुमच्या आई आहेत। त्यांना सर असं एकटं पाडू नका प्लीज। सर जेवण थंड होण्याच्या आधी खाऊन घ्या पटकन। चला पटकन जेवून घ्या, मला परत घरी जायचंय। घरी खूप काम आहेत सर, मला नक्की आवडेल बघा। या श्रीनिवास, यू डोंट अंडरस्टँड, आय एम सो हॅपी। मी हे सगळं कधीच बघितलं नव्हतं। आय मीन मॉम कडून ऐकलं होतं, बट हे सगळं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतेय। मी होळी बघितली, माझ्या हाताने पुरणपोळी बनवली। आय नो थोडी वेडी वाकडी झाली होती, हो ना? हो, आपण ठीक आहे ना। तुला असं आनंदात बघण्यासाठी मी असे कितीही आणि कुठल्याही देशाचे नकाशे पोटात सामावून घेऊ शकतो। श्रीनिवास, तुला मी खेळायला पुरणपोळी वाटलं काय बोलतो? अगं पण नव्हत्या का? मला सांग ना। फाइन, आय नो गोल परफेक्ट नसतील जमल्या मला, बट हाऊ डू यू नो तुझ्या पुरणपोळ्या खाल्ल्या त्या मीच केल्या होत्या? कारण मला माहितीये मी तू केलेल्याच पुरणपोळ्या खाल्ल्या। पण तू ते ओळखलं कसं? सोपं आहे, कारण घरातल्या सगळ्या बायकांना छान गोल पुरणपोळ्या करता येतात। श्रीनिवास, या मी नाही बोलणार तुझ्याशी। पण मला बोलायचं तुझ्याशी, तुझं कौतुक करायचं। का? मला तर गोल परफेक्ट पुरणपोळ्या बनवता येत नाही ना। पण मनापासून बनवता येतात ना? हा मान्य आहे, पुरणपोळ्या थोड्या वाकड्या तिकड्या झाल्या होत्या, पण त्या तू मनापासून बनवल्या होत्यास। ओवी, मी आयुष्यभर तुझ्या हातच्या पुरणपोळ्या खायला तयार आहे। श्रीनिवास, माझी काही चूक झाली तरी तू आयुष्यभर माझ्या सोबत राहशील? विल यू ऑलवेज स्टँड बाय मी? ओवी, हो ग। आणि मला असं वाटतं की घरातल्या सगळ्यांना तू आता आवडायला लागलीस। घरातले सगळेच तुला ऍक्सेप्ट करतील। तुझं या घरात छान मनापासून स्वागत होईल। झोपला नाही? उशीर झालाय, आराम करा। होय होय, ओवी हट्ट करीत होता विणकाम शिकूचा म्हणून। म्हणता निशीच्या लग्नात रुखवातीत ठेवूसाठी सेट बनवणारा। चांगला। आज पुरणपोळ्यान पण केला, रांगोळी पण काढता।
मागच्या वेळेला उमा तुम्ही घरी नव्हतात ना, त्या सगळ्यांसाठी उत्तम जेवण पण केलं आणि आता विणकाम पण शिकता. चांगला आहे, चांगला आहे. या गावात हिला तेव्हा वाटलं नव्हतं एवढा रमता म्हणून. पण जन्म इथला नसलो तरी पण मूळ इथलाच आहे हे सिद्ध करता. हो ओवी तसा हौशी सगळा शिकूची तयारी आहे त्याची. निशीच्या लग्नात बघा सगळी कामं ओवीच करेत. आता याच बघा रुखवातीचा त्याकाच सगळा करूचा म्हणत होता ना. आता बघता बघता निशीच्या लग्नाचा दिवस पण जवळ येत, म्हणूनच सगळ्या तयारीक लागलो आम्ही. त्याचं काय लग्न कार्यात जेवढे मदतीचे हात असतील तेवढे कमीच पडतात. खरंय. आपला निशी लग्न करून सासरे जायत तेव्हा सगळं घर खाऊ कुठात ना. पण पुढे मागे श्रीनूची बायको ती जागा भरून काढीत म्हणा. मी काय म्हणते, निशीचा एकदा छान मार्गी लागला ना की घरातल्या बाकी 2 पोरांच्या पण लग्नाचा विचार करू बया. श्रीनू तर घरचंच लेका, त्याच्यासाठी मुलगी बघणं पण आपलीच जबाबदारी आहे ना. होय तर म्हणजे काय उमा, बघायलाच पाहिजे. पण आपला शिनू पण नशीबवाना, त्याला चांगली मुलगी मिळणार बघ. आणि ती त्याच्या आयुष्यात येऊन त्याचा सोना करेल बघ. पोरगी पण किती नशीबवान जिला शिनू सारखा मुलगा मिळेल. आपला शिनू म्हणजे लाखात एक आहे. खरा. आणि दुसरा ओवी नाही म्हणजे संध्या असता तर त्यांना सगळा हौशेन केला नसता. पण विजयराव पण कामात बुडलेले असतात. एकटे किती आणि काय धावपळ करतील ना. आणि तुम्ही बघताच ना आता ओवी कसा रमला इथे. सगळा कसा स्वतः मनापासून हौशेन करता. कोणी म्हणणार नाही परदेशातून इला म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.